गोलंदाजीसाठी तयार गोलंदाज नितीन, स्ट्राइकवर दीपेश आणि राईट मोर द विकेट. हा पहिलाच बॉल दीपेशने स्टँड अँड डिस्पॅच चेंडूला पाठवलाय 6 धावेसाठी. षटकार. सुरुवात कडक बेधडक. यस डीजे. समीर खानचं स्वागत आहे आणि दुसरा बॉल डॉट येतोय. आणखीन एक चांगला स्ट्रोक आहे डीप मध्ये येत असताना यावेळी क्षेत्ररक्षक वेगाने येतो. एक धाव पूर्ण केली. दुसरी धाव देखील मात्र इकडे पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. 2 धाव्यांनी स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला 8. हरकत नाही. पॉवर प्लेची ओव्हर आहे इथे. मात्र आपण पाहतो कित्येकदा की वेगाने सुरुवात होते परंतु त्यानंतर गोलंदाजी टीम देखील कमबॅक करते. धावा थांबवण्याचं काम करते. जिथे आपण बघू शकतात गोलंदाजी मार्कवर नितीन आहे आणि दीपेश यावेळेस मात्र सुरुवात चांगली करून देत असताना पहिल्या बॉलवर 6. आणखीन एक कमालीचा स्ट्रोक स्टायलिश स्ट्रोक खेळला जातोय. इनफिल्डच्या वरून चेंडू चाललाय लॉंग ऑफ रिजन मध्ये 4 धावेसाठी. सुपर बॅटिंग पॉवर प्ले मध्ये इथे आपली पॉवर दाखवत असताना फलंदाज बजाव. थँक्यू. रिव्हर्स अटेम्प्ट केला होता यावेळेस दीपेशने. डॉट बॉल येतोय. काय षटक आहे. 6.24 इकडे मात्र धावा झाल्यात त्या म्हणजेच 12 स्कोर कार्डवर. चांगला बॉल आहे. ग्लांचा फटका आहे डीप मध्ये येत असताना यावेळेस क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळते. एकदा पूर्ण केली. दुसऱ्याचा प्रयत्न आणि इकडे मात्र सुरेख सुरेख रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. 2 धावा पुरे करत असताना 2 धाव्यांनी स्कोरबोर्ड पुढे जाईल. पहिलं षटक समाप्तीनंतर धावफलक आपल्याला पाहायला मिळते 14 स्कोर कार्डवर. चांगली मात्र रनिंग बिटवीन द विकेट. मैदानाच्या आतमध्ये अप्रतिम खेळ पाहायला मिळतोय. थँक्यू मास्टर. यस. विठ्ठल रखुमाई चषक 2026 आपल्याला पाहायला मिळणार कुंभोलीच्या मैदानावर. कुंभोली क्रिकेट क्लब आयोजित 21 मे ते 24 मे हे आयोजन असेल. जिथे आपण बघू शकतात 21 मेला मुरबा गट 12 संघ असतील. 22 मेला ओपन गट 10 संघ असतील. 23 मेला वंजारी समाज गट 16 संघ पाहायला मिळतील आणि 24 मेला ओपन गट 10 संघ आपल्याला पाहायला मिळतील. दर्जेदार आयोजन आणि नियोजन आपण पाहू शकतात विठ्ठल रखुमाई चषक 2026 मध्ये. आणि आपल्याला एंट्री फी असेल 5,000 आणि प्रवेश घेण्यासाठी संपर्क साधा मानस पिंपळा आणि चिराग संघे. प्रथम पारितोषिक 50,000, द्वितीय पारितोषिक 25,000, तृतीय आणि चतुर्थ पारितोषिक 15,000. चांगला बॉल आहे. चांगला बॉल आहे अगदी. यावेळेस मात्र पहिला बॉल यॉर्करने केलाय सुरुवात. सागर वडेला यावेळेस केलंय सरप्राईज.
पहिला बॉल डॉटने केला सुरुवात. गोलंदाज निशांत आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक दुसरा. सुपर मात्र चेंडू हाताळलाय आणि दुसरा बॉल घेऊन तयार सागर वडे. आणखीन एक चांगला बॉल यावेळेस पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये 14 आल्या. आताची ओव्हरचा विचार केला तर सलग 2 डॉट बॉल येत आहेत. मॅच मध्ये वरचढ तर होणार, कधी मात्र ढाणू कधी मात्र सरावली. इकडे मात्र फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय आणि पहिला झटका. सागर वडे बॅक टू डगआउट. डीजे मास्टर. थँक्यू. चला बॅटिंग टीम. बॅट्समन तुमचा 30 सेकंदामध्ये येणं गरजेचं आहे. मैदानाच्या आतमध्ये क्रीज पर्यंत पोहोचला पाहिजे 30 सेकंदामध्ये. नवीन बॅट्समन दिव्यांशू राऊत आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये येत असताना. फायर चषक 2026 अंतिम मॅच आजच्या रात्रीतली आपल्याला पाहायला मिळते. आजची 6वी रात्र प्री क्वार्टरची मॅच लढत आहे क्वार्टरमध्ये जाण्याची. इथे आपण बघू शकता क्वार्टर फायनल मध्ये संघ पाहायला मिळेल जो संघ या मॅच मध्ये विजयी होईल. एक बाजूला विलास पाटील पुरस्कृत ढाणू टीम विलास 11 आणि दुसऱ्या बाजूला टीम पाहायला मिळते ती म्हणजेच सरावली फ्रेंड्स ए. दीपेश आणि दिव्यांशू 1 वर 3 बॉल. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय फलंदाजाने. सरळ गेला हातामध्ये. रनआउटची दाट शक्यता आणि इकडे काय होतंय पोहोचतंय. थ्रो अगदी चांगला होता. दीपेशने मात्र वेगाने इकडे धाव पूर्ण केली. कमालीचा मात्र तो होता. थोड्या वेगात कन्फ्युजन होतं. क्षेत्ररक्षकाने बॉल पकडला, पाहत राहिला कुठे फेकू, स्ट्राईक एंडला की नो स्ट्राईक एंडला, आणि त्यामध्ये थोडा वेळ गेला आणि तो वेळ भरपूर मिळाला दीपेशला. थोडं तिथे बघायला गेलं तर डिसिजन चुकला होता दिव्यांशूचा रन घेण्याचा. सरळ कारण की हातामध्ये गेला तर बघा आज जो सेकंदाचा जो मुवमेंट आहे ना तिथे मात्र कुठे ना कुठे दीपेश पोहोचतोय आणि 1 धाव मिळते. 1 धावाने स्कोरबोर्ड पुढे जाईल. 15 धावा. चला बॅटिंग टीम. मोठी मीटिंग नाही घ्यायची आणि जिथे आपण बघू शकतात 4 बॉल फेकून झाले ते 1 धावा खर्च केलेत. विलासजी पाटील इकडे मात्र मॅचचा आनंद घेत असताना जिथून आपण बघू शकतात कोणता संघ पुढे जाईल कोणता संघ मागे राहील पाहूया. 15 वर 1. दीपेश स्ट्राईक वर. 5वा बॉल आणि इकडे मात्र काय होतंय चांगला बॉल आहे. यावेळेस मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता. गोलंदाजाच्या वेगाचा वापर करण्याचा प्रयत्न केला होता परंतु चेंडू आलाय डॉट. चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळते. पाहूया ॲक्शन रिप्ले मध्ये जिथे आपल्याला पाहायला मिळणार. चांगला बॉल हाताळला जातोय. अगदी डॉट बॉल येतोय. अंतिम बॉल आपल्याला पाहायला मिळेल. बघा गुड बॉलिंग. हा फुलटस मिळालाय. चेंडू चाललाय डीप मध्ये. क्षेत्ररक्षक आहे आणि चांगली कॅचिंग चांगली जजमेंट. असं वाटलं तर मैदानाच्या बाहेर निघून जाईल का काय परंतु रात्रीचा वेळ आणि थोडा दम्मट वातावरण थंडावा आणि त्यामध्ये आपण बघू शकतात दीपेशचा आला विकेट. काय गोलंदाजी दुसऱ्या ओव्हरमध्ये पूर्ण कमबॅक करून देत असताना आपल्या टीमला. पहिल्या ओव्हरमध्ये 14 आताच्या ओव्हरमध्ये 2 विकेट आणि 1च धाव. त्यामध्ये सागर वडे आणि दीपेश बॅक टू डगआउट. जाओ. तिसऱ्या ओव्हरमध्ये पुन्हा एकदा मात्र विश्वास दाखवलाय गोलंदाजावर जो म्हणजे गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय मिस्टर नितीन ज्याने पहिल्या षटकामध्ये 14 खर्च केला परंतु आपण पाहू शकता विश्वास आहे या गोलंदाजावर आणि इथे गोलंदाजीसाठी तिसऱ्या ओव्हरमध्ये आलाय नितीन. पुन्हा एकदा 14 खर्च केला होता पहिल्या ओव्हरमध्ये. मागच्या ओव्हरमध्ये फक्त 1 धाव खर्च केली.
2 ओव्हर 15 धावा आणि 2 विकेट. यावेळेस फटका सजवला डीप मध्ये, क्षेत्ररक्षक कॅचवर येण्याचा प्रयत्न केला आणि वन बाउंस चेंडू अडवला जातोय आणि इकडे डायरेक्ट हिट परतावा लागला असतो अंकेशला. बॉल पकडण्याचा प्रयत्न देखील केला नाही. आणखीन एक धावेसाठी येत असताना यावेळेस आणखीन मात्र संधी आली होती. बॉलरने बॉल पकडण्याचा प्रयत्न केला नाही, इकडे किपरने बॉल पकडण्याचा प्रयत्न केला नाही. डायरेक्ट हिटच्या आशेवर दोन्ही खेळाडू राहिले आणि दोन्ही खेळाडूला संधी मिळाली. इकडे मात्र फटका सजवला होता, कॅच करण्याचा प्रयत्न केला नाही. बरंच काही घडलं या बॉलवर आणि इकडे आपण बघू शकता, हा बघा थोडा मात्र आपण बघू शकतात यावेळेस स्टंपच्या जवळून जात असताना 2 धावेने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 16 स्कोर कार्डवर. षटक क्रमांक 3 आणि पहिला बॉल 17 माफ करा 2 आल्यात. 17 स्कोर कार्डवर. आतमध्ये येऊन खेळण्याचा प्रयत्न, चांगला बॉल यावेळेस आपल्याला पाहायला मिळते. डॉट बॉल येतोय. अंकेश आणि दिव्यांशूची जोडी मैदानाच्या आतमध्ये. सुपर बॉल मात्र किपरच्या हातामध्ये जात असताना खऱ्या अर्थाने मात्र पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केला, परंतु विश्वास अजूनही आहे नितीनवर आणि पुन्हा एकदा त्याला गोलंदाजीसाठी बोलवण्यात आलं. महत्त्वपूर्ण मॅच आपल्याला पाहायला मिळत आहेत, जिथे मात्र फ्रेंड्स सरावली आणि त्यांच्या विपक्ष आपल्याला डहाणू टीम पाहायला मिळते. नो बॉल आलाय आणि यावेळेस फटका चांगला खेळलाय इनफिल्डच्या वरून डीप मध्ये जात असताना. यावेळेसचा शॉर्ट पॉइंटला चेंडू अडवलाय, जिथे मात्र 2 धावा अंकित केल्या जातात. 9+2 आणि 3 धाव्याने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 20 स्कोर कार्डवर. निशांतने चांगलं षटक हाताळलं होतं, परंतु जिथे मात्र पहिल्या ओव्हरमध्ये देखील धावा आले तर तरी देखील मात्र नितीनला बोलवण्यात आलं. थोडी मात्र रणनीती बदलणं गरजेचं होतं, परंतु आता मात्र उशीर झालाय. आता नो बॉल आणि पुढचा बॉल असेल फ्री हिट. फटका चांगला आहे. यावेळेस मात्र बॅकफुटवर जाऊन फ्री हिटच्या बॉलला सुरेखरित्या खेळलाय. पाठलाग सुरू आहे आणि इथे मात्र शर्यत. चेंडू जिंकणार, चेंडू चाललाय सीमा पार, येतोय चौकार 4. यावेळेस आपण बघू शकता ऑफ स्टंपच्या बाहेरून बॉलला येऊन दिला. खूप चांगला मात्र फटका, अगदी शरीरापर्यंत बॉलला येऊन दिला आणि त्यानंतर शरीराच्या वेटच्या सगट हा फटका खेळलाय. पॉईंटच्या भागामध्ये 4 धावेसाठी दिवांशूच्या बॅटमधून येतोय. स्कोरबोर्ड 4 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 24 स्कोर कार्डवर. दोन्ही ओव्हर महागड्या ठरत आहेत. आतापर्यंत 3 बॉल फेकून झालेत आणि 9 धावा खर्च केल्यात. अजूनही मात्र जर बघायला गेलं तर 3 बॉल येणं बाकी आहे. नितीन थोडा महागडा ठरतोय या मॅचमध्ये. आता प्रेशर नितीनवर देखील आहे, कारण की धावा जेव्हा जातात तेव्हा गोलंदाजावर देखील प्रेशर येतं. वाईट बॉल असेल, खूप बाहेरचा बॉल. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. रिव्हर्स अटेम्प्ट केला होता. स्कोरबोर्डचा विचार केला. स्कोरबोर्ड 25 स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 3 25 वर 2. टॉस विन केला, फिल्डिंगचा निर्णय घेतला. आतापर्यंत दोन्ही मॅचमध्ये बॅटिंग करून मॅच विन केली होती, परंतु या मॅचमध्ये फिल्डिंगचा निर्णय घेतला आणि कुठे ना कुठे आता 2 ओव्हर 3 बॉल 25, त्यामध्ये मात्र 24 धावा 9 बॉलमध्ये नितीनने खर्च केला. चांगला बॉल आहे. डॉट बॉल येतोय. रिव्हर्स अटेम्प्ट केला जातोय. निशांचा विचार केला तर 1च धाव खर्च केली दुसऱ्या ओव्हरमध्ये, जिथून एक बाजूला कंजूस गोलंदाजी, दुसऱ्या बाजूला थोडं महागडं षटक पाहायला मिळते. 40-42 झाला. एक चांगली टोटल म्हणायला हरकत नाही, कारण की अजूनही 14 बॉल बाकी आहेत. 14 बॉलमध्ये 17-18 आल्या तर मात्र तिथपर्यंत स्कोरबोर्ड जाईल, म्हणजे 45 पर्यंत स्कोरबोर्ड गेला तर एक चांगली टोटल आणि एक चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळणार, यात वाद नाही. 5वा बॉल. गोलंदाज तयार. फटका सरळ आहे, सरळ. इथे मात्र डीपमध्ये लॉंग ऑफ रिजनला आणि एकदा बसेल. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 26 स्कोर कार्डवर. 2 ओव्हर 5 बॉलचा खेळ होतोय आणि 26 धावा स्कोर कार्डवर आहेत. येणारे अजूनही जर विचार केला तर यावेळेस फटका सजवला अंकेशने, मात्र फर्स्ट लाय डीप मध्ये. ओ बिग चान्स. युवराज कडून चुकी होत असताना महत्वपूर्ण कॅच अंकितचा इथे ड्रॉप केलाय.
षटक क्रमांक 3 समाप्त. बरंच काही घडलं या षटकामध्ये. नो बॉल पाहायला मिळाला, व्हाईट बॉल पाहायला मिळाला, बाउंड्री पाहायला मिळाली, कॅच ड्रॉप पाहायला मिळालं. स्कोरबोर्ड 27 9च्या सरासरीने बजावडीजे. पहिल्या बॉल आणि सिंगल, दुसऱ्या बॉलवर देखील सिंगल आणि स्कोरबोर्ड 29. गोलंदाज शुभम आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजी मार्कवर. 29 धावा धावपलकावर आहेत आणि 10 बॉलचा खेळ बाकी आहे, ज्यामध्ये एक ओव्हर फक्त एक रनाची आपल्याला पाहायला मिळाली. अंकेचा फटका चांगला आहे. डीपमध्ये जात असताना यावेळेस आपल्याला चित्रक्षक पाहायला मिळते. वाईडिश लॉंग ऑफला फीड करतोय आणि थ्रो करतोय 2 धावा अंकित. चांगली रनिंग बिटवीन द विकेट, कारण की खऱ्या अर्थाने मात्र रात्रीचा खेळ आणि खऱ्या अर्थाने 1 वाजले आहेत आणि यावेळेस थोडं थंड वातावरण देखील येते आणि त्यामुळे मात्र बॉलपेक्षा 10-12 धावा ही चांगली टोटल पाहायला मिळते आणि 31 झालेत. 9 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. आणखीन एक चांगला बॉल, तेवढा चांगला फटका डीप मध्ये. युवराज नाही भेटणार, चेंडू चाललाय वन बाउंड सीमा पार, येतोय चौकार. 4 धावा एसडीजे. 3 ओव्हर 4 बॉल 35 धावा आपल्याला पाहायला मिळतात आणि इकडे मात्र सुपर फटका आपल्याला पाहायला मिळाला अंकितच्या बॅट मधून. 3 ओव्हर 4 बॉल. ओहो, यावेळेस मात्र थोडं फटका आपण बघू शकता. रचनात्मक खेळण्याचा प्रयत्न केला होता अंकेशने. डॉट बॉल येतोय, शेवटचा बॉल असेल जिथे आपण पाहू शकता ऍक्शन रिप्ले मध्ये. हा बघा, किपरच्या डोक्यावरून मागे मारण्याचा प्रयत्न, इम्प्रोवायझिंग स्ट्रोक ज्याला म्हटलं जातं, परंतु चांगला बॉल आहे. डॉट बॉल येतोय, शेवटचा बॉल असेल. 35 वर 2 शेवटचा बॉल आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज शुभम तयार. कमालीचा बॉल, डॉट बॉल येतोय. षटक क्रमांक आपण पाहू शकतात चौथा समाप्त. 35 धावा धावपलकावर जवळजवळ 9च्या सरासरीने बजावडीचे.
6व्या मॅचकडे जिथे मात्र आपण बघू शकता षटक क्रमांक 5 हाताळण्यासाठी गोलंदाज तयार आहे युवराज. गोलंदाजी मार्कवर 35 आहेत. शेवटच्या ओव्हरमध्ये धावा किती येतील पाहूया. फटका इकडे सजवला डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक तर नक्की मिळेल. लॉंग ऑफ रिजनला हा फटका होता. क्षेत्ररक्षक स्वतः मात्र बॉल घेऊन येतोय. सिंगलने स्कोरबोर्ड 36-36. आजच्या रात्री शेवटची मॅच सुपर 8 मध्ये जाण्याची लढाई 6वी टीम आपल्याला पाहायला मिळेल, जी सुपर 8 मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. उद्याच्या रात्रीमध्ये देखील उद्याच्या दिवस आणि रात्रीमध्ये आपल्याला 8 टीम पाहायला मिळतील. ऑनसाइडला फटका वळवला डीपमध्ये क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळते. एक धाव इथून मात्र मिळेल का? यस, एक धाव इकडून मिळते. दुसऱ्याचा प्रयत्न अंकेशला परतावा लागेल. बॅक टू द डगआउट. युवराजची चांगली गोलंदाजी होत असताना शेवटच्या ओव्हरमध्ये धावफलक आपल्याला पाहायला मिळते, ते म्हणजे 37. जाओ. दोन चेंडूचा खेळ होता आणि 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. 37 स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळेल. चांगला बॉल आहे, चांगला बॉल आहे. यावेळेस चेंडू चाललाय कीपरच्या हातामध्ये. स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न करतोय हास्य आणि यावेळेस स्ट्राईक मिळते, परंतु रनआउट असेल. आणखीन एक विकेट. विकेट सॅक्रिफाईस केला जातोय. दिव्यांश बॅक टू डगआउट. समोरचे हास्य. थँक्यू. यस, उद्याच्या दिवशी आपल्याला पहिली मॅच पाहायला मिळेल. मैत्री पालघर ब आणि त्यांचे विपक्ष उनबाट ब या दोन टीम दरम्यान असेल. आणि दुसरी मॅच असेल लिंगापाडा डहाणू वर्सेस मॉडर्न शिरगाव. तिसरी मॅच असेल हौशी नांदगाव वर्सेस विनर सातवाडी. चौथी मॅच असेल नवापूर अ वर्सेस धाकटी डहाणू. ठीक 4-4:30ला मात्र दोन्ही टीमने रिपोर्टिंग करा. अगदी 5 वाजता आपण मॅचला करूया सुरुवात. मैत्री पालघर ब आणि उनबाट ब 4:30 वाजता रिपोर्टिंग टायमिंग असेल. 4:45ला टॉस आणि 5ला करूया मॅचला सुरुवात. यावेळेस फटका फसलाय आणि क्षेत्ररक्षक येतोय. एकदा पूर्ण केली, थोडा वेगाने आला आणि दुसऱ्या धावेसाठी कीपरला थ्रो करणं गरजेचं होतं. आणि 2 धावा अंकित करताना आपल्याला पाहायला मिळते. 2 धाब्याने स्कोरबोर्ड 39. 4 बॉलचा खेळ होतोय. 2 बॉलचा खेळ बाकी. एक बाजूला विलास इलेव्हन पास्तळ डहाणू, दुसऱ्या बाजूला फ्रेंड्स सरावली अ आपल्याला पाहायला मिळते. टीमचं नाव आहे विलास इलेव्हन. आज चांगला बॉल मात्र आपल्याला पाहायला मिळते डीप मध्ये येत असताना. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक एकदा पूर्ण केली, पुन्हा एकदा चुकीच्या थ्रो, एंडिंगला थ्रो. आणि इकडे काय होतंय, पंच मात्र इकडे सांगतायत नाही. 2 धाबा. कीपरला थ्रो करणं हा गरजेचं होतं. मला तर वाटते आरामात विकेट मिळाला असता. एक सोपं बेसिक क्रिकेट आहे हा, की मारणारा फलंदाज थोडा लेट पोहोचू शकतो. नोस्ट्राईकचा फलंदाज स्टार्ट भेटते. त्यामुळे मात्र आपण बघू शकता हा बेसिक क्रिकेट मात्र कुठे ना कुठे मैदानामध्ये विसरला आहे टीम डहाणू. आणि कलेक्ट देखील झाला नाही. एखादा विकेट मिळाला असता. स्कोरबोर्ड 2ने 41. 41 लास्ट बॉल ऑफ द लास्ट ओव्हर. 41 स्कोर कार्डवर. संघ मालक आमचे विलास भाऊ, विलासजी पाटील. आपण पाहू शकतात सध्या तरी दुसऱ्या फेरीची वाट बघतील. काय होणार दुसऱ्या फेरीमध्ये, कारण की 41 आहेत आणि चांगली गोलंदाजी. मला तर वाटते 41च राहतील आणि 42चं आव्हान असेल टीम
ढाणूला, जिथे आपण बघू शकता शेवटच्या ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी युवराजची. असं वाटलं होतं 50 पर्यंत पोहोचेल टीम, परंतु नाही, थांबवलं युवराजने. 6 धावा या खर्च केल्या. 30 मध्ये 42 ची गरज. कमांड डीजे. थँक्यू डीजे मास्तर. यस, युवराज आणि युवराजच्या जोडीला अर्जुन आपल्याला पाहायला मिळतोय. ओपनिंग जोडी मैदानाच्या आतमध्ये. 42 टू विन 41 बनवले. टीम फ्रेंड सरावली असंघाने आणि आता मात्र दुसऱ्या फेरीला होत आहे सुरुवात. पहिला बॉल टाकला जाईल. टाइमर मात्र इकडे ऑन होणार, जिथे आपण बघू शकतात 1:06 पहिला बॉल डिलिव्हर होईल. आणि पहिलाच बॉल फटका. काय होत आहे, काय होत आहे मैदानामध्ये. अंकितचा कॅच सुटला तेव्हा असं वाटलं की त्या खेळाडूकडून चुकी झाली, तो युवराजच होता. परंतु युवराजचा कॅच त्याहूनही सोपा दीपेशकडून सुटलाय. हा बघा, आली कॅप्टर उडवला होता बरोबर, मात्र क्षेत्ररक्षकाकडे गेला होता. आणि पहिल्याच बॉलवर इकडे मात्र संधी धावून आली होती, ज्या संधीचं सोनं करता आलं नाही. चेंडू झाले 1, धाव झाले 1, कॅच ड्रॉप झाला 1. आतमध्ये येऊन खेळण्याचा प्रयत्न, चांगला बॉल, रनआउटची शक्यता, डायरेक्ट हिट, परतावा लागेल. फलंदाज अर्जुन आज आपला खेळ दाखवू शकला नाही. यावेळेस देखील रनआउटच्या रूपात बॅक टू डगआउट बजाव.
थँक्यू. चला बॅटिंग टीम थोडा स्पीडअप ठेवा. फलंदाज बाद झाल्यानंतर 30 सेकंदामध्ये नवीन फलंदाज क्रीजवर पोहोचला पाहिजे. संदेश धारणे मोठा क्रिकेट खेळलाय संदेश धारणे देखील आणि मैदानाच्या आतमध्ये जात असताना 1 वर 1 2 बॉलच्या समाप्तीनंतर आणि गोलंदाज अक्षय घरत खऱ्या अर्थाने आजच्या रात्रीमध्ये कमालीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. सुपर गोलंदाजीचा मारा अक्षयच्या माध्यमातून आपण पाहू शकतात आणि वनडाऊनच्या रूपामध्ये फलंदाज संदेश धारणे आपल्याला पाहायला मिळते. थोडी चर्चा झाली, थोडं कानमंत्र दिलं आणि इकडे मात्र पंचांनी यष्टा देखील जोडल्या आहेत आणि पुन्हा एकदा मात्र तयार होत असताना मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज आणि फलंदाज. बॉल क्रमांक 3. वा हा 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 काय बॉल टाकलाय वेळेवर, अगदी वेळेवर मात्र बॅट आले खाली. अहो सुपर. ऍक्शन रिप्ले मध्ये बघूया. हा बघा अगदी वेळेवर यावेळेस बॅट खाली येत असताना आणखीन एक बॉल निघून गेला. यावेळेस काय होतंय पाहूया. डॉट बॉल येतोय. बॉल अगदी स्टंपच्या जवळून ऍक्शन रिप्ले मध्ये पाहणं इंटरेस्टेड असेल. हो काय जवळून गेलाय असं वाटलं इथून की स्टंप उडून गेला की काय ही गोलंदाजी. सलग 2 बॉल दोन्ही ऍक्शन रिप्ले पाहायला मिळाले आणि 4 बॉल 1 रन. अक्षय तयार. फुलटस बॉल फटका आणि सरळ हातामध्ये. युवराज बॅक टू डगआउट. सुपर गोलंदाजी अक्षय घरत कडून. यस तिचे नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये शुभम. सुरुवात पहिल्या ओव्हरमध्ये अगदी आपण बघू शकता सरळ टीमची बॅटिंग करताना देखील सुरेख आणि फिल्डिंग करताना देखील सुरेख होत असताना गाडीची लाईट फोकस ज्याने ऑन केली विनंती आहे बंद करा ती. आणि फटका इकडे मात्र सजवलाय. यावेळेस शेवटच्या बॉलवर डीप मध्ये जात असताना पॉइंटच्या भागामध्ये चेंडू चाललाय सीमापार. येतोय चौकार. हिमांशू आज कमाल करतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकचा विचार केला. सॉरी शुभम आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज 5 धावा धावफलकावर. येणारी चेंडू असतील 24 आणि 24 बॉल मध्ये बनवायचे 37. थँक्यू. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 5, 2 गडी बाद आणि गोलंदाजीसाठी अंकेश. बघा टायमर देखील होणं हे देखील लक्षात घ्या. जिथे मात्र पहिल्या ओव्हर
धन्यवाद. जाऊया मॅचकडे जिथे आपण बघू शकता 4 ओव्हर आणि 37 धावेची गरज. 24 मध्ये 37. पहिला बॉल अंकेचा फटका सजवलाय जिथे मात्र आतेज राऊत आपल्याला पाहायला मिळते फिडिंग करताना आणि सिंगल पाहायला मिळेल. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 6 स्कोर कार्डवर. पहिलं षटक सूप हाताळलं अक्षय घरतने आणि 6 धावा 2 गडी बाद आपल्याला पाहायला मिळत आहेत. अंकेश तयार. रिव्हर्स अटेम्प्ट केला होता. जोरदार बॅट फिरवली होती परंतु इकडे मात्र चांगला बॉल हाताळला जातोय. डॉट बॉल येतोय. अंकेश कुमार होते. कुमार मधून आताच नुकतेच श्री झाले आणि नवीन जीवनामध्ये पाऊल टाकलेलं आहे. आमच्याकडून सर्वांकडून पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. विवाह बंद झाले आहेत आणि गोलंदाजी कमालीची होत असताना खूप बाहेर पंचाच्या हात खोलताना वाईट बॉल येते. वेग आहे लाईन आहे परंतु इकडे मात्र जिथे आपण बघू शकता थोडा दिशाहीन हा चेंडू आहे. स्कोरबोर्डचा विचार केला स्कोरबोर्ड 7 2 गडी बाद. 1 ओव्हर 2 बॉलचा खेळ होत आहे. 42चं टार्गेट 35 पाहिजे जिंकण्यासाठी. गुड बॉल चांगला बॉल. काही समजत नाही इकडे फलंदाज शुभमला. पहिले रिव्हर्स अटेम्प्ट केला होता यावेळेस मात्र डॉट बॉल होता. इकडे मात्र कुठे ना कुठे प्रयत्न करत राहणं गरजेचं आहे. लगेच विचार केला आणि लगेच घडलं असं होत नाही. थोडा मात्र संयम ठेवावा लागतो आणि त्यानंतर मात्र खेळ करावा लागतो. हा बघा आतमध्ये येऊन फ्लिक ऑन द रिक्स चाललाय बॉल लॉंग लेग रिजनला. 4 धावेसाठी चौकार. यस दिजे थँक्यू मास्टर. 4 ने स्कोरबोर्ड पुढे जाय. स्कोरबोर्डचा विचार केला तर आपण पाहू शकतात धावफलक पाहायला मिळते ते म्हणजेच 11. 3 बॉलचा खेळ झाला. 11 धावा धावफलकावर. आणखीन 3 बॉलचा खेळ बाकी आहे. अंकेश गोलंदाजी मार्कवर तयार. गोलंदाज 4 बॉलचा खेळ झाला माफ करा. आणखीन 2 बॉलचा खेळ बाकी आहे. अकरा धावा. रिव्हर्स अटेम्प्ट केला फलंदाजाने. आणखीन एक चांगला बॉल. चेंडू चाललाय कीपरच्या हातामध्ये. डॉट बॉल येतोय. षटक क्रमांक 2. 5 बॉलचा खेळ होतोय. 11 धावा धावफलकावर जिथे आपण बघू शकता 2 विकेटच्या नुकसानामध्ये विलास 11 पास्थळ डहाणू टीम आणि 42चं टार्गेट. इथून अजूनही 3 ओव्हर आहेत. मॅच बनलेल्या पाहिल्यात किती 1-2 मोठी हिट आले तर मात्र मॅच देखील बनेल. फुलटस बॉलला सजवलंय डीप मायाबेसा. शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक आणि इकडे मात्र पोहोचतोय फलंदाज. पंचाशी कोणी वाद घालू नये. पंचाशी कोणी उज्जत घालायचे नाही हे लक्षात घ्या. पंचाचा निर्णय अंतिम असेल. यावेळेस मात्र आपण पाहू शकता सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 12 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक 2 समाप्त. 12/2 एसडीजे. थँक्यू. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 12 धावा. 18 मध्ये 30. 10च्या सरासरीने संदेश धारणे आणि त्याच्या समवेत फलंदाज आपल्याला पाहायला मिळते तो म्हणजेच शुभम आणि अक्षय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. आतापर्यंत सुपर गोलंदाजी हाताळले अक्षयने. प्रत्येक वेळेस प्रत्येक मॅचमध्ये अगदी थांबून ठेवलंय बांधून ठेवलंय. कंजूस गोलंदाजी विकेट टेकिंग गोलंदाजी आणि शेवटचा बॉल जिथे आपण पाहू शकतात 1 रन चांगली आपण बघू शकतात. रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली आणि 12/2 30 पाहिजेत. 8 मिनिटं आहेत 2 ओव्हर फेकण्यासाठी. 8 मिनिटांमध्ये 2 ओव्हर नाही झाले तर शेवटच्या षटकामध्ये तुमचा एक खेळाडू 38 सर्कलमध्ये तुम्हाला ठेवावा लागेल.
अंकेश गोलंदाजी मार्कवर सॉरी अक्षय गोलंदाजी मार्कवर तयार. षटक क्रमांक 30 आपल्याला पाहायला मिळते. इथून मात्र महत्त्वपूर्ण षटकं असतील. आतमधून खेळण्याचा प्रयत्न इकडे पंच सांगतायत ऑफस्टमच्या बाहेर आहे आणि मात्र एकदा पूर्ण केली जाते. बऱ्याच वेळानंतर संदेश धारने स्ट्राईकवर येतोय. बॉल टाकून झालेत आतापर्यंत 13 धावा झाल्यात. 13-29 पाहिजे 17 मध्ये. टफ फाईट मॅच, हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये. अजूनपर्यंत बघायला गेलं तर थोडं वरचढ आहे सरवली टीम या मॅच मध्ये. 17 मध्ये 29 ची गरज. आणि हा फटका खेळला डीप मध्ये दीपेश आहे. यावेळेस मात्र कॅच केलं जाईल. विकेटचा पतंग संदेश धारने बॅक टू डगआउट. नवीन बॅट्समन नितीन मैदानाच्या आतमध्ये. थोडं मागच्या मॅच मधून युवराजने शिकलं पाहिजे होतं की सुरुवातीला भले माझ्या बॅटवर बॉल नेले परंतु शेवटपर्यंत जर मी उभा राहिला तर धावा येतात. पहिल्या बॉलवर लेग बाईसमध्ये सिंगल आणि दुसऱ्या बॉलवर विकेट. या मॅचमध्ये देखील थोडीफार तशी रणनीती मात्र यूज केली पाहिजे होती की सुरुवातीला ढकलून आणि त्यानंतर मात्र अटॅक. यावेळेस मात्र चांगला बॉल आहे. सिंगल इथे मात्र पाहायला मिळेल. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 14 धावा धावपलकावर अक्षय हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते. 14 धावा धावपलकावर आहेत. पहिला लेग बाय, दुसरा विकेट, तिसरा एक. फुलटस बॉल आहे. ऑन साईडला हळूच वळवलंय. एकदा पूर्ण केली आणि दुसऱ्यासाठी इकडे 2 धावा पूर्ण. फेकी थोडी खराब. दिव्यांशीकडून 2 धावेने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 16 धावा धावपलकावर. चेंडू झालेत आतापर्यंत 4. 14 बॉलचा खेळ बाकी आणि 14 बॉलमध्ये 26 धावा जिंकण्यासाठी बनवायचे. इथूनही मॅच होऊ शकते. एक मोठा इटाला खेळ बदलू शकतो. आपण कित्येकदा पाहिलेला आहे. ओव्हरमध्ये 10 रन ह्या बनल्या जातात परंतु रात्रकालीन स्पर्धा आहे जिथे मात्र गोलंदाजी ही धारदार होत आहे. वाईट चेंडू येत असताना स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाय. स्कोरबोर्डचा विचार केला तर 17 धावा. जिथून मात्र बघायला गेलं तर शुभम चांगली बॅटिंग करतोय. 8 मध्ये 11 वर खेळतोय. 2 चौकार आलेत. 1 मध्ये 1 वर खेळत असताना नितीन गोलंदाज तयार. 14 मध्ये 25 ची गरज. इम्प्रोवायझिंग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, पल्लू स्कूप करण्याचा प्रयत्न. इथे मात्र आपण बघू शकतात डॉट बॉल आलाय. 13 मध्ये 25. चांगली गोलंदाजी. 17 बॉलमध्ये 17 बनलेत. आज सिंगल डबल कुठे ना कुठे जो आपण खेळ पाहतो की या 30 बॉलमध्ये 42 धावा त्यात सिंगल डबलने देखील बनल्या जातात. असं नाही की मोठ्या हिटने बनल्या जातील परंतु त्यासाठी धावून रनिंग बिटवीन द विकेट ठेवणं गरजेचं आहे. चांगला फटका खेळला डीपमध्ये जात असताना. नितीनची रनिंग काय आहे थोडं चर्चेमध्ये आहे. पहिली धाव कितकी स्लो धावली नितीनने आणि एकच मिळाली. 18 मध्ये 18 झालेत. आता मात्र 24 पाहिजेत 12 मध्ये. अगदी ओव्हरमध्ये 12ची सरासरी. प्रत्येक बॉलवर डबल धाव हे बनवावे लागेल. जाऊ थँक्यू. 12 मध्ये 24 ची गरज. गोलंदाजीसाठी गोलंदाज येत असताना दीपेश आपल्याला पाहायला मिळतोय. चला पाणी घेऊन जाणाऱ्या विनंती. आपण लगेच मैदानाच्या बाहेर यायचं पाणी दिल्यानंतर.
जिथे आपण पाहू शकतात पाण्याने मेसेज दोन्ही पोहोचवलेले आहेत आणि 12 मध्ये 24ची गरज. दीपेश तयार, गोलंदाजी मार्कवर, षटक क्रमांक चौथा हाताळण्यासाठी तयार आहे. चौथी ओव्हर 12 मध्ये 24, पहिला बॉल टाकला जाईल. दीपेश तयार. इथे मात्र डेड बॉल दिला जातोय. षटक क्रमांक आपण पाहू शकतात चौथा आहे. 12 मध्ये 24ची गरज आहे. एक बाजूला फ्रेंड सरावली ए टीम आणि दुसऱ्या बाजूला विलास इलेव्हन पासळ डहाणू टीम. फटका सजवलाय मात्र इकडे जात असताना सरळ हातामध्ये अंकेश कडून थोडी चुकी होत असताना एक पूर्ण केली आणि 2 धावा देखील पूर्ण. हे करत राहावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. क्रिकेटच्या खेळामध्ये आपण बघू शकतात कित्येकदा पाहिलेलं आहे, जेव्हा तुम्हाला सिंगल डबल तुम्ही सुरू ठेवतात गोलंदाज देखील दबावात येतो आणि एखादा मोठा हिट आला की मॅचमध्ये पूर्णपणे बनले जातात टीम. 11 मध्ये 22 चांगला फटका परंतु सरळ हातामध्ये गेला होता आणि थोडी मिसफिल्डिंग अंकेश कडून. स्कोरबोर्ड 20 पाहायला मिळते. आणखीन एक मात्र फटका खेळला जातो डीपमध्ये जात असताना. एक धाव आणि सिंगलपेक्षा जास्त मिळणार नाहीये. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाय. स्कोरबोर्ड 21 झालेत. 21 पाहिजेत. 20 बॉलमध्ये 21 बनवल्यात. 10 बॉलमध्ये 21 बनवायचे आहेत. फलंदाज मात्र नितीन तयार. कोण जाणार पुढे, कोण राहणार मागे, सरावली की डहाणू, प्रश्नचिन्ह सर्वांच्या मनामध्ये. घर केलेलं उत्तर मैदानाच्या आतमध्ये मिळेल. फटका सजवला यावेळेस मात्र लॉंग लेग ठिकाणी चेंडू येत असताना एक धाव पूर्ण केली आणि दुसऱ्याचा प्रयत्न, दुसरी धाव देखील पूर्ण. 2 धावेने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 23-23. 9 मध्ये बनवायचे 19. 9 चेंडू 19 धावा. चांगली लढत मैदानाच्या आतमध्ये, चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते सरावली टीम कडून. 9 बॉल 19 धावा. शेवटची मॅच आजच्या रात्रीतली आणि काय फटका खेळलाय नितीनने. अगदी कृष्णा लक्ष्मण सातपुची ती आठवण करून देत असताना यावेळेस मात्र चेंडू चाललाय मैदानाच्या बाहेर. 4 चौकार. 8 मध्ये 15. यस डीजे मास्टर. आठ 15. कभी इधर कभी उधर, बारी बारी सबकी बारी, कभी तुम्हारी कभी हमारी. स्कोरबोर्ड 27-27. 8-15. मॅच अजूनही मात्र दोन्ही बाजूला आहे. बॅलन्सिंग. 8 चेंडू 15ची गरज. 2 मिनिटाचा वेळ अजूनही आहे, जिथे मात्र 2 बॉल टाकायचे आहेत. आणि यावेळेस मात्र चांगला बॉल, डॉट बॉल येतोय. शेवटचा बॉल असेल. 7 मध्ये 15ची गरज. मॅच कोण जिंकणार, इथून मात्र सुपर 8 मध्ये कोण जाणार, इथे मात्र प्रेक्षक वर्ग सांगते कोणी जावं, परंतु पैसा वसूल मॅच आहे. यावेळेस मात्र इव्हन बेटर. आउट ऑफ द पार्क. षटकार. 6 धावा या ओव्हर मध्ये धावा आल्यात आपण पाहू शकतात. टोटल 15 आणि आता मात्र 6 मध्ये 9ची गरज. याच डीजे. चला पाणी घेऊन गेले लगेच आपण मैदानाच्या बाहेर यायचं आणि कृपया करून डायरेक्ट पाणी घेऊन जात जाऊ नका, सर्वांना विनंती आहे. छे मे 9. 33 वर 3.
अगदी 36च्या आकड्यासारखे उलटे आकडे. एक बाजूला 6 बॉल, दुसऱ्या बाजूला 9 आणि स्कोरबोर्डला 33 वर 3. बघूया संदेशधारने पाणी नाही तर मैदानाच्या आतमध्ये संदेश घेऊन गेला आणि आपण बघूया मैदानाच्या आतमध्ये काय होतंय. 6 मध्ये 9 ची गरज गोलंदाजीसाठी. पराग आपल्याला पाहायला मिळते. महागडं षटक हाताळलं दीपेशने. या मॅच मध्ये दीपेशने बॅटिंग चांगली केली परंतु क्षेत्ररक्षणामध्ये कॅच ड्रॉप झाला. त्याचं जास्त नुकसान नाही झालं परंतु गोलंदाजीमध्ये मात्र महागडी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली जिथे मात्र 15 धावा त्याने खर्च केला मागच्या ओव्हरमध्ये. एक षटकार, एक चौकार, 2 डबल आणि एक सिंगल. 6 चेंडू 9 धावा. बघूया इथून मात्र पराग तयार आणि स्ट्राइकला फलंदाज मिस्टर शुभम ज्याने खऱ्या अर्थाने या मॅच मध्ये जिवंत ठेवलं या टीमला. 2 ते 3 चौकार खेचले आणि डबल वर कॉन्सन्ट्रेट केलं आणि मॅच मध्ये बनून राहिले आणि अंतिम क्षणाला नितीनने मात्र चांगलं काम केलंय. चला स्पीडअप ठेवा सर्व टीम, मॅचला करा स्टार्ट. 6 मध्ये 9 ची गरज. पहिला बॉल टाकला जाईल. पहिलाच बॉल यावेळेस मात्र येतोय डॉट. डॉट आल्यावर टाळ्या वाजतायत जिथे मात्र आपण बघू शकता ऑफ स्टंपच्या बाहेर जाऊन मारण्याचा प्रयत्न केला होता लॉंग लेग फाईन लेग ठिकाणी परंतु चेंडू गेला कीपरच्या हातामध्ये. प्रत्येक बॉल नंतर परिस्थिती बदलत असताना, प्रत्येक बॉल नंतर खेळ बदलत असताना 5-9. शुभम 5-9 कंपल्सरी चेस. धावा ह्या पूर्ण कराव्याच लागतील. विलास 11 पास्तळ ढाणव टीमला समोर आहे फ्रेंड्स सरावली पाहूया कोण जाणार सेमीफायनल मध्ये. थिल्लर मॅच, पैसा वसूल मॅच मैदानाच्या आतमध्ये. चांगला बॉल आहे, चांगला बॉल आहे यावेळेस मात्र दुसरा बॉल. चांगली फिल्डिंग अंकितची. एक धाव सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 34 स्कोर कार्डवर. 4-8 स्ट्राइकला फलंदाज नितीन. 2 चौकार, एक चौकार, एक षटकार नितीनच्या बॅट मधून आलाय परंतु 4 मध्ये 8 ची गरज आहे. देखना होगा खिलाड़ी ना दिन देखते ना रात देखते, ये बस अपने टीम के हालात देखते हैं. आणि इकडे बघूया काय होणार मैदानाच्या आतमध्ये. 4 मध्ये 8. चला स्पीडअप ठेवा आणि इकडे मात्र आपण बघू शकता आता फलंदाज तयार, गोलंदाज देखील तयार. पराग. 4 मध्ये 8 ची गरज. 4 मध्ये 8 ची गरज. फटका फक्त उंच गेलाय. मोठं चित्रपट निवडलं आणि अंकितच्या हातामध्ये जाऊन विसावलाय बॉल जिथे मात्र आपण बघू शकता पराग कमाल करतोय. 3-8 आणि नवीन फलंदाज जणा मैदानात. यस दिजे मास्टर. मी म्हणेल मोठा हिट आहे ना हा थोडा धोकादायक असतो. जिकडे तुम्ही बघतात की मोठा हिटचं काम झालं होतं 5-6-9 मध्ये कुठे ना कुठे शुभम जिकडे क्लासिकल खेळत होता तो खेळ विसरला. डबलने सिंगलने तुम्ही मॅच ही विन करू शकत होते परंतु नाही, षटकाराने चौकारानेच विन करायचे. हे आजकालचं युवाचं खऱ्या अर्थानं खेळणं आहे आणि मानणं आहे की षटकार चौकाराने विन केलं तीच विन असते, खालून डबल सिंगलने विन होते ती विन नसते. 6-9 मोठ्या हिटची काही एवढी मोठी गरज देखील नव्हती. ऑफसाईडला ढकलून डबल गॅपमध्ये टाकून डबल खेळणं हे पसंत नाही आजकालच्या युवांना आणि त्याचा परिणाम होते. आता मोठ्या हिटची गरज आहे. निशांत आले मैदानाच्या आतमध्ये. 3-8. थोडा बेसिक क्रिकेट, थोडा क्लासिकल क्रिकेट, रनिंग बिटवीन द क्रिकेट खेळणं गरजेचं आहे. षटकार चौकार दिसायला खूप सुंदर असतात परंतु जेव्हा लागतात तेव्हा सुंदर असतात. जेव्हा डॉट येतात तेव्हा मात्र बॉल खूप महागडे ठरतात, ते फटके खूप महागडे ठरतात आणि तेच झाले मैदानाच्या आतमध्ये. 3-8 आहे आणि निशांत आलाय आणि गोलंदाज पराग. गोल्डन आर्म बनेल का, मॅजिक फिंगर बनेल का बघूया. मॅजिक बॉलर. फुलटस बॉल होता बघा. आता जुना जर खेळाडू असता एक जर तर हा बॉल मात्र मैदानाच्या बाहेर देखील असता. हा फायदा असतो नवीन बॅट्समनचा.
एक सेट बॅट्समन असता तर कुठे ना कुठे या बॉलला फेकून दिलं असतं, कारण की बरोबर हाईटवर फुल टच मिळाला तर निशानला. त्या बॉलला मात्र सिंगल याचे 2-7 कंप्लीट चेस आहे हे देखील लक्षात घ्या. 2 बॉल 7 ची गरज आणि कंप्लीट चेस.